रूम मालकिनीच्या मुलीला दुपारी गच्चीवरच. जेव्हा रूम मालकीनने बघितले तेव्हा रूम मालकीनने सुरेश कंपनीमध्ये कामाला असताना तेव्हा असं काही घडलं होतं की तो ज्या रूममध्ये राहत होता त्या रूम मालकीनच्या मुलीला त्याने दुपारी गच्चीवर. पण जेव्हा ते सर्व रूम मालकीनने बघितले तेव्हा तर कंपनीमध्ये सुरेश कामाला होता. अगोदर गावाकडचे खूप सारे मित्र सुरेश सोबत होते, पण आता सुरेश एकटाच होता, कारण बाकी सर्व मित्र गावाकडे गेले होते. सुरेशने आता दुसरी रूम शोधली होती. तो एकटाच असल्याने त्याला एक छोटी रूम भेटली. तिथे फक्त रूम मालकीन आणि तिची मुलगी राहत होती. सुरेशने जेव्हा रूम मालकीनच्या मुलीला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा तर सुरेश तिला बघतच राहिला होता. अगोदर तर त्याला वाटलं नव्हतं की ती रूम मालकीनची मुलगी आहे, कारण ती एवढी रूपवान होती की त्याला वाटलं एखाद्या श्रीमंत घरातील मुलगी असेल. रूम मालकीनच्या मुलीचं नाव श्वेता. तिच्या सुंदरतेवर सुरेश मोहित झाला होता. तो तिला बोलायचा प्रयत्न करायचा, पण सुरुवातीला श्वेता सुरेशसोबत जास्त बोलत नव्हती. पण सुरेशला तिथे राहून 1-2 महिने झाल्यावर श्वेता सुरेशसोबत चांगलंच बोलू लागली होती. एक दिवस सुरेश श्वेताला म्हणाला, श्वेता, तू मला आवडते. श्वेता सुरेशला म्हणाली, असं परत नको बोलू, नाहीतर मी तुझ्यासोबत बोलणार नाही. तरी पण सुरेशच्या मनात श्वेताबद्दल जे होतं ते होतंच. रविवारी सुरेशला सुट्टी होती. तो रूमवरच होता. त्याने बघितले की श्वेता एकटीच गच्चीवर गेली. तो तिच्या मागेच गेला आणि तिला तिथेच गच्चीवर. श्वेता सुरेशला म्हणाली, मम्मी येईल वरती, ती बघेल. सुरेश तर तिचं काहीच ऐकत नव्हता. तो श्वेताला गच्चीवरच. तेवढ्यात रूम मालकीन गच्चीवर आली आणि तिने बघितले की सुरेश श्वेतासोबत. रूम मालकीनला बघून सुरेश थोडा घाबरला. दुसऱ्या दिवशी रूम मालकीनने सुरेशला रूममधून काढून दिले होते. मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा.